करें और इसका हम यहाँ पे भारतीय घटनेचे शिल्पकार महासंविधानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, आई भीमाई, आई सावित्री या मानवाने या देशाला, संपूर्ण जगाला मानवतेचा मार्ग दिला. अशा संपूर्ण महामानवांना आज गणतंत्र दिनानिमित्त समता सेंटर प्रशिक्षण केंद्र भांडेवाडी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय संरक्षणनाथ रामदेवजी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला अधिकारी आदरणीय त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित नागपूर जिल्ह्याचे शिक्षण आदरणीय मुनेश्वर नागदेव, जयंत सहारे, संपूर्ण सैनिकांना माझ्या क्रांतिकारीचे आज 77वा गणतंत्र दिवस आपण समता सेंटर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं. गणतंत्र दिवस आज 77 वर्ष झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि आज संपूर्ण देश संविधानाचा गौरव करतो. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर आज आम्ही मानव म्हणून मानवाच्या पोहोचू शकलो नसतो. कारण की परिस्थिती त्यावेळेस अशी होती की मानवाला हात लावू शकत नव्हता आणि मानवाचा विणकाम करायचा. त्यावेळेस पाणी सुद्धा मिळत नव्हतं. ते कुठलं पाणी प्यायचं पण मानवाला पाणी मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीमधून बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि आज आम्हाला जाती भेद नष्ट करून
अंधश्रद्धा नष्ट करून माणसामध्ये बसवणं आणि ही पुण्याई बाबासाहेब आंबेडकरांची आज 77 वर्ष झाले आम्ही म्हणतो, पण 77 वर्ष होऊनही आम्ही अंधश्रद्धेमध्ये मग्न आहोत आणि संविधान आजपर्यंतही आम्हाला समजलेलं नाही. संविधान आम्हाला समजलं असतं तर आज संपूर्ण देश जागृत झाला असता आणि मानवाजवळ बसत असतं. तरीही आजही खेडोपाडी शहरामध्ये भेदभाव आहे. म्हणून मी थोडक्यामध्ये मानवाने मानवाला जवळ केलं पाहिजे आणि मानवापासूनच एकामेकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केले पाहिजे आणि बौद्ध धर्मामध्ये जे आम्ही वंदना घेतो त्या वंदनेमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे बुद्धाने. त्यापरी अगर झालं तर आज आम्ही अंधश्रद्धेतून मुक्त होऊ शकतो. एवढं सांगतो आणि माझ्या स्वतःला 77वा गणतंत्र दिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देतो आणि माझ्या स्वतःला अभिवादन देतो. सगळ्यांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरी प्रजासत्ताक दिन म्हणजे समता, न्याय, बंधुता या आधारित मूल्यांना जो आपण संबोधन करतो तोच खरा प्रजासत्ताक दिन. या बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र परिश्रम करून या भारताला संविधान दिलं आणि संविधानाच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1951ला लागू झालं. तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या प्रजासत्ताक दिनाच्या उपलक्षात हे काही प्रजासत्ताक दिन म्हणजेच मला असं वाटतं की आम्ही झेंडा फडकवला पाहिजे, वंदना केली पाहिजे किंवा आम्हाला राष्ट्रीय ध्वज केलं पाहिजे. पण खऱ्या मूल्यांचं प्रकारांनी समता अजूनही पाहिजे होती. त्यांना पण कुठंतरी आपल्याला तोड करावं लागेल, संघटित राहावं लागेल, तेव्हा ह्या खऱ्या देशाची प्रगती आणि देशाची उन्नती होईल असं मला वाटते. आणि या वरती आपल्याला स्वतःचे राष्ट्रीय क्रीडा संघप्रिय नाग सर आपल्याला उद्देशून आणि देशाला उद्देशून मार्गदर्शन करतील असं मी त्यांना म्हणतो. महापुरुषों ने मानव समाज को आगे लाने का काम किया. नमन करता हूँ. जय हिंद सर. 77वां प्रजासत्ताक दिन आंबेवाड़ी परिसर शिविर में मनाया जा रहा है और उसमें प्रमुख उपस्थिति सम्माननीय नागपुर जिले के जीओसी मोदी खानेकर, उसी तरह महिला विंग कमांडर दायित्व मेरा उपस्थित है और सभी सैनिक अधिकारी समूह क्रांतिकारी साथियों, गुलामी को गुलामी की जानियों जब करते हैं तो बंधन है और उसका विचार करते हुए किसी घटना तैयार हो गई और सही मायने में घटना तैयार होने के बाद में खड़े स्वतंत्र हो गए. 1947 में भारत स्वतंत्र हुआ, लेकिन जब तक हमारी घटना पूरी नहीं हुई तब तक हम उन्हीं के अंदर में थे और 1950 को घटना भारत देश को लागू हुई. अभी 77 साल होने के बावजूद भी भारत की परिस्थिति दिनों दिन बिगड़ती जा रही है. उसके कारणीभूत कोई नहीं है, हम ही लोग हैं.
क्योंकि जिस घटना को बनाया गया है उस घटना को हम तमाम भारतीय लोग अपना नहीं रहे हैं। हम अलग अलग तरह के अलग अलग व्याख्या करते हुए हम अपना देश को पीछे ढकेलने का काम कर रहे हैं। और आज़ादी मिलने के बावजूद भी इस भारत देश में अभी भी अन्याय अत्याचार जाति भेद होते आ रहा है और अभी तो ज्यादा ही बढ़ते आ रहा है। तो सही मायने में हम तो ब्रिटिश राज्य से स्वतंत्र हो गए, लेकिन इस भारत देश में रहने वाले हमारे जो बड़े बड़े पूंजीपति लोग हैं उनके अंदर में वो भारत देश है। सही मायने में हम गुलाम हैं, हम स्वतंत्र नहीं हो गए। अगर कोई स्वतंत्र करने की बात करता है तो उसको जेल में ढुकाया जाता है। अच्छे के लिए बात करते हैं, कोई बुरे के लिए बात नहीं करते, लेकिन उनको भी जेल में ढुकाया जाता है। ये उदाहरण नहीं है। और ये काम समता सैनिक दल के कंधे पे आती है। गाँव में कस्बे में उनको ये चीज़ को बताना पड़ेगा। लोग क्या है समझते हैं, लेकिन ना समझ करके उसको भूल जाते हैं। बाबा साहब ने ये सारी तमाम बातें कही है। शेरनी का दूध अगर पिएगा तो गुरु आएगा। तो शिक्षण बहुत जरूरी है और शिक्षण जो पढ़ेगा वो अपना कमाल दिखाएगा। साथियों यहाँ पे 3 रंग है, आपको मालूम है। समता सैनिक दल के सभी अधिकारी है, सबको मालूम है 3 रंग क्या है करके। और उसके बीच में चक्र है। भारत देश बौद्ध था और बौद्ध जैसा प्रतीक अशोक चक्र वहाँ बीच में लगाया गया। समता, स्वातंत्र, बंधुत्व, न्याय इस भारत देश में स्थापित पहले भी थी और रह करके इसका दृष्टिकोण था। लेकिन ये भारत देश की परिस्थिति देखते हुए बहुत बड़ा विचार आने की बात है। और उसको हम अपने जन अपने बच्चे तक अपन अगर बताएंगे नहीं तो आने वाली पीढ़ी फिर से गुलामी में जाने के लिए कोशिश शुरू हो चुकी है। मैं चाहूँगा समता सैनिक दल के सभी हमारे कमांडर्स समता स्वातंत्र स्थापित करने के लिए जोर तो दे रहे हैं, लेकिन अभी ज़्यादा जोर देना है। ज़्यादा जोर देके करके कोई भी समाज का व्यक्ति रहे, कोई भी धर्म का व्यक्ति रहे, उनको हर घर में भारत देश स्वतंत्र हुआ और स्वतंत्र होते हुए हम लोग कहाँ क्या भेदभाव हो रहे हैं और ये होना नहीं चाहिए करके शांति स्थापित करने का काम समता सैनिक दल का है। और समता सैनिक दल का उद्देश्य है क्या समता स्थापित करना, ये मूलभूत अधिकार समता सैनिक दल का है। साथियों, समता सैनिक दल के हमारे समता सैनिक दल के सैनिक जीरो जान से काम करते हैं। थोड़ा बहुत यश आया है, वो यश को आगे बढ़ाने का काम आप करेंगे, ऐसे मैं आप लोगों से गुजारिश करता हूँ। और 77वां प्रजासत्ताक दिन के निमित्त आपको शुभेच्छा देता हूँ। समता सैनिक दल की ओर से मैं शुभेच्छा देता हूँ। आप स्वस्थ रहे, अच्छे रहे, ये मंगल कामना करते हुए अपने 2 शब्दों को समाप्त करता हूँ। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, मेरा सलाम। हे मार्गदर्शन आपल्याला उत्तम प्रकारे सांगितलं। पण स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा देशाला घटना देताना पूर्वी कधी एकच घोष वाक्य म्हटलं होतं, जी प्रथमता भारतीय आहे आणि अंततःही भारतीय आहे। भारतीय त्याचा होण्याचा उद्देश एकच होता, जेव्हा देशाचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा मी देशाच्या बाजूने राहील आणि जेव्हा मला माझ्या समाजाचा विचारला जाईल तर मी समाजाच्या बाजूने राहील, अशा त्या पद्धतीचं होतं। म्हणून बाबासाहेबांना या घटनेचे निर्माते म्हणतात आणि घटनाकार म्हणतात, कारण त्यांनी अहोरात्र करून समाजाला देशाला अशा प्रगतीच्या उन्नतीवर नेता येईल त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं। मी माझ्या शब्दशृंगाने इथे उपस्थित समता सैनिक दलाचे अतिथी आणि समस्त जमलेले सैनिक अधिकारी वर्ग यांना सुद्धा माझ्या शब्दातून त्यांचा उत्स्फूर्तपणे मी मनपूर्वक आणि शुभेच्छा देतो आणि मंगलकामना करतो।
तर त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या प्रगतीच्या कार्यात त्यांना उन्नती मिळो आणि ह्या येणाऱ्या 77 गणतंत्र दिवसाच्या उपलक्षामध्ये त्यांच्या घरात, समाजात आणि प्रबोधनात आणि प्रगतीत त्यांचं उन्नती होऊन हीच मंगल कामना करतो आणि ती पुढची कारवाई मी रोशन आदिव सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची कारवाई करावी. हे भारतातील लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रभावित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. शरणं अय्यं सामो मे शरणं देवरं एतेन सत्यवचेन भवतु मे जयं नास्ति शरणं अय्यं ईयो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भवतु मे जयं सत्यकरणं कुशल सर्व संपदा अधिकारी